आता अव्यवस्थित बोलणे, विचार आणि अव्यवस्थित वर्तन. अव्यवस्थेचे वर्गीकरण अव्यवस्थित भाषण आणि अत्यंत अव्यवस्थित शारीरिक हालचालीमध्ये केले जाते. अव्यवस्थित भाषण किंवा विचार, ज्याला औपचारिकपणे विकार, थॉट डिसऑर्डर असेही म्हटले जाते, ही विचारांची अव्यवस्थता आहे, जी भाषणावरून अनुमानित केली जाते. अव्यवस्थित भाषणांच्या वैशिष्ट्यांमध्ये वेगाने विषय बदलणे, ज्याला विषयांतर किंवा सैल संबंध म्हणतात, असंबंधित विषयांवर जाणे, ज्याला विषयांतर विचार म्हणतात, आणि न समजणारे भाषण, ज्याला विसंगती म्हणतात आणि वर्ड सॅलड म्हणून संबोधले जाते, याचा समावेश होतो. अव्यवस्थित शारीरिक हालचालींमुळे पुनरावृत्ती होणाऱ्या विचित्र किंवा कधीकधी निरर्थक हालचालींचा समावेश होतो. अव्यवस्थित शारीरिक हालचालींमध्ये क्वचितच कॅटाटोनियाचा समावेश असतो आणि जरी ऐतिहासिकदृष्ट्या हे एक प्रमुख लक्षण आहे, तरी आज ते क्वचित दिसून येते. हे ऐतिहासिक उपचारांच्या वापरामुळे आहे की त्यांच्या अभावामुळे हे अज्ञात आहे. कॅटाटोनिया ही अत्यंत अस्वस्थ अवस्था आहे, ज्यामध्ये वास्तवाचा अनुभव सामान्यतः बाधित मानला जातो. कॅटाटोनिक वर्तनाचे 2 मुख्य आविष्कार आहेत. याचे एक वैशिष्ट्यपूर्व स्वरूप म्हणजे व्यक्ती जागी असताना कोणत्याही प्रकारे हालचाल करत नाही किंवा जगाशी संवाद साधत नाही. या प्रकारच्या कॅटाटोनियामध्ये मेणासारखी लवचिकता दिसून येते. मेणासारखी लवचिकता म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती कॅटाटोनिक व्यक्तीच्या शरीराचा एखादा भाग हलवते आणि ती व्यक्ती त्या स्थितीत राहते, जरी ती स्थिती विचित्र आणि अन्यथा अकार्यक्षम असली तरी, जसे की एखाद्या व्यक्तीचा हात सरळ हवेत वर करणे आणि तो तिथेच राहणे. कॅटाटोनियाचा दुसरा प्रकार म्हणजे वर वर्णन केलेल्या अत्यंत अस्वस्थ अवस्थेचे अधिक बाह्य स्वरूप. यामध्ये अत्याधिक आणि निरर्थक शारीरिक हालचाली तसेच तीव्र मानसिक व्याप असतो, ज्यामुळे वास्तवाचा सुस्पष्ट अनुभव येत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे लक्षणे सुरू होण्यापूर्वी त्या व्यक्तीमध्ये नसलेली मानसिक व्याप, म्हणजे परिस्थितीशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर लक्ष न केंद्रित करणे असलेली एखादी व्यक्ती इतर कक्षाकडे लक्ष न देता खूप वेगाने वर्तुळाकार फिरते. कॅटाटोनियाच्या दोन्ही प्रकारांमध्ये त्याच्या बाहेरील कोणत्याही गोष्टीवर सामान्यतः कोणतीही प्रतिक्रिया नसते. कॅटाटोनिक अस्वस्थता आणि तीव्र बायपोलार मॅनिया यांच्यामध्ये फरक करणे महत्त्वाचे आहे. जरी एखाद्या व्यक्तीला दोन्ही असू शकतात. नकारात्मक लक्षणांमध्ये भावनिक अभिव्यक्ती कमी होणे, प्रेरणा कमी होणे आणि उत्स्फूर्त बोलणे कमी होणे, बोलण्याची कमतरता याचा समावेश होतो. या स्थितीत व्यक्तींमध्ये आवड आणि उत्स्फूर्तीचा अभाव असतो आणि त्यांना आनंद अनुभवता येत नाही. बदललेल्या वर्तणूक प्रतिबंध प्रणालीच्या कार्यामुळे सायकोसिसमध्ये टिकून राहणारे लक्ष कमी होऊ शकते आणि एकूणच अधिक नकारात्मक प्रतिक्रियांना हातभार लागू शकतो. किशोरवयीन मुलांमधील मनोविकृती. किशोरवयीन मुलांमध्ये सायकोसिस तुलनेने दुर्मिळ आहे, परंतु असामान्य नाही. ज्या तरुणांना सायकोसिस असतो त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाशी जोडून घेण्यात अडचण येऊ शकते आणि त्यांना भास किंवा भ्रम होऊ शकतात. सायकोसिस असलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये संज्ञानात्मक कमतरता देखील असू शकते, ज्यामुळे त्या तरुणांना सामाजिक होणे आणि काम करणे अधिक कठीण होऊ शकते. संभाव्य कमतरतांमध्ये मानसिक प्रक्रियेचा कमी वेग, विचलित न होता लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेचा अभाव आणि शाब्दिक स्मृतीतील कमतरता याचा समावेश होतो. जर एखाद्या किशोरवयीन मुलाला सायकोसिसचा अनुभव येत असेल तर त्याला सहव्याधी असण्याची शक्यता असते, म्हणजेच त्याला एकापेक्षा जास्त मानसिक आजार असू शकतात. यामुळे तो सायकोसिस आहे की ऑटिझम, सामाजिक चिंता विकार आहे का की सामान्यीकृत चिंता विकार किंवा सक्तीबाध्यता विकार आहे हे ठरवणे कठीण होऊ शकते. मनोविकृतीची लक्षणे स्किझोफ्रेनियासारखे गंभीर मानसिक विकारांमुळे, अनेक वैद्यकीय आजारांमुळे आणि आघातामुळे उद्भवू शकतात. मनोविकृती तात्पुरती किंवा क्षणिक देखील असू शकते आणि ती औषधांमुळे किंवा मादक पदार्थांच्या सेवनामुळे होऊ शकते. तर सामान्य अवस्था. कोणताही मानसिक आजार नसलेल्यांमध्ये निरोगी मुलांसह क्षणिक भास होणे असामान्य नाही. कारणे आणि ट्रिगर्समध्ये हे समाविष्ट आहे. झोप लागणे आणि जागे होणे, हॅप्नोगोजिक आणि हॅप्नोपामिक भास. शोक, ज्यामध्ये मृतप्रिय व्यक्तीचे भास होणे सामान्य आहे. तीव्र झोपेचा अभाव, अत्याधिक ताण, असामान्य मेंदू लहरी, असामान्य मेंदू नेटवर्क, आघातजन्य मेंदूची दुखापत. आघात आणि तणाव. आघातजन्य जीवन घटनांचा संबंध मनोविकृती लक्षणे विकसित होण्याच्या वाढल्या जोखमीशी जोडला गेला आहे. काल्पनिकचा आघात हा विशेषतः किशोरवयीन आणि प्रौढ मनोविकृतीचा एक भाकीत करणारा घटक असल्याचे दिसून आले आहे. सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत मनोविकृत लक्षणे असलेल्या व्यक्तींना बालपणी आघात, उद्या शारीरिक किंवा लैंगिक शोषण, शारीरिक किंवा भावनिक दुर्लक्ष अनुभवलेलं असल्याची शक्यता तिप्पट जास्त असते. मनोविकृतीकडे वाढलेली वैयक्तिक असुरक्षितता आघातजन्य अनुभवांशी संवाद साधू शकते, ज्यामुळे भविष्यातील मनोविकृत लक्षणांचा प्रारंभास चालना मिळते. विशेषतः संवेदनशील विकासात्मक काळात महत्त्वाचे म्हणजे आघातजन्य जीवन घटना आणि मनोविकृत लक्षणे यांच्यातील संबंध हा डोसवर आधारित करणे असल्याचे दिसते, ज्यामध्ये अनेक आघातजन्य जीवन घटना जमा होतात, ज्यामुळे लक्षणांची अभिव्यक्ती आणि तीव्रता वाढते. तथापि तीव्र तणावपूर्ण घटना देखील अल्पकालीन मनोविकृत भागांना चालना देऊ शकतात.
मनोविकृती विकारांची घटना कमी करण्यासाठी आणि त्यांचे परिणाम सुधारण्यासाठी आघात प्रतिबंध आणि लवकर हस्तक्षेप हे महत्त्वाचे लक्ष असू शकते. एक निरोगी व्यक्ती प्रकाश आणि आवाज नसलेल्या रिकाम्या खोलीत असताना मनोविकृत होऊ शकतो. सुमारे 15 मिनिटांनंतर सायकोसिस होऊ शकतो. या घटनेला सेन्सरी डिप्रिव्हेशन म्हणून ओळखले जाते. न्यूरोटिसिझम तणावांना बळी पडण्याशी संबंधित एक व्यक्तिमत्व वैशिष्ट्य हे सायकोसिसच्या विकासाचे एक स्वतंत्र भाकीत करणारे घटक आहे. मानसिक विकार पारंपरिकपणे मनोविकृतींची 2 प्रकारची कारणे मानली जातात. सेंद्रिय शारीरिक किंवा कार्यात्मक. मानसिक सेंद्रिय विकार म्हणजे असे विकार जे मेंदूवर थेट परिणाम करणाऱ्या शारीरिक स्थितीमुळे होतात आणि ज्यात मनोविकृती हे एक दुय्यम वैशिष्ट्य असते. तर कार्यात्मक विकार म्हणजे शारीरिक कारणांच्या अनुपस्थित होणारे प्राथमिक मानसिक किंवा मनोविकार. स्किझोफ्रेनियासारख्या पारंपरिकपणे कार्यात्मक मानल्या जाणाऱ्या आजारांमध्ये सूक्ष्म शारीरिक विकृती आढळून आल्या आहेत. DSM-TR कार्यात्मक संदेह हा भेद टाळतो आणि त्याऐवजी पारंपरिक मनोविकृती, सामान्य वैद्यकीय स्थितीमुळे होणारी मनोविकृती आणि मादक पदार्थांमुळे होणारी मनोविकृती यांची यादी देतो. मनोविकृतीच्या प्राथमिक मानसिक कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. स्किझोफ्रेनिया मूड विकार, मनोविकृत नैराश्य, द्विध्रुवीय विकार बायपोलर डिसऑर्डर, उन्माद आणि मिश्र भागांमध्ये तसेच अवसाद भागांमध्ये, उदासीनतेच्या भागांमध्ये बायपोलर डिसऑर्डर, स्किझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर भ्रमविकार, संक्षिप्त मनोविकृती, स्किझोफ्रेनिफॉर्म विकार. मनोविकृतीची लक्षणे यामधील देखील दिसू शकतात. स्किझोटायपल व्यक्तिमत्व विकार आणि बॉर्डरलाईन व्यक्तिमत्व विकारासह व्यक्तिमत्व विकार, आघातोत्तर ताण विकार, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, विच्छेदनशील विकार ओळख विकार, पॅराफ्रेनिया. उपप्रकार मनोविकृतीच्या उपप्रकारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. प्रसूतीनंतरची मनोविकृती जी बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच होते, प्रामुख्याने आईच्या बायपोलर डिसऑर्डरशी संबंधित असते. एक विषयक भ्रम, मिक्सोडेमेटस सायकोसिस उत्तेजक मनोविकृती, टार्डिव्ह सायकोसिस सामायिक मनोविकृती, सायक्लॉइड सायकोसिस हा सामान्यतः सायकोसिसचा एक तीव्र स्वतःहून बरा होणारा प्रकार आहे, ज्यामध्ये सायकोटिक आणि मूडची लक्षणे सामान्य स्थितीतून पूर्ण विकसित होतात. साधारणपणे काही तास ते दिवसांच्या कालावधीत आणि त्याच्या औषध सेवा किंवा मेंदूच्या दुखापतीशी संबंध नसतो. स्किझोफ्रेनिया आणि भावनिक विकारांपासून वैद्यकीयदृष्ट्या वेगळा एक स्वतंत्र आजार म्हणून प्रस्तावित असूनही सायक्लॉइड सायकोसिसला सध्याच्या ICD किंवा DSM निकषांमध्ये औपचारिकपणे मान्यता दिलेली नाही. मानसोपचार वर्गीकरणामधील त्याचे अस्पष्ट स्थान हे या विषयावरील मर्यादित वैज्ञानिक संशोधन आणि साहित्यास कारणीभूत ठरले असावे. प्रसूतीनंतरची मनोविकृती ही मनोविकृतीचा एक दुर्मिळ परंतु गंभीर आणि दुर्बल करणारा प्रकार आहे. लक्षणांमध्ये मनस्थितीत होणारे चढ-उतार आणि निद्रानाशापासून ते व्यक्ती किंवा बाळाशी संबंधित मनस्थितीशी विसंबत भ्रमांपर्यंतचा समावेश होतो. प्रसूतीनंतर मनोविकृती अनुभवणाऱ्या महिलांना आत्महत्या किंवा अर्भक-हत्येचा धोका वाढतो. ज्या अनेक महिलांना प्रसूतीनंतर पहिल्यांदाच मनोविकृतीचा अनुभव येतो त्यांना अनेकदा बायपोलर डिसऑर्डर असू शकतो, म्हणजेच प्रसूतीनंतर त्यांना मनोविकृतीच्या भागांमध्ये वाढ जाणवू शकते. वैद्यकीय परिस्थिती अनेक वैद्यकीय परिस्थितींमध्ये सायकोसिस होऊ शकतो, ज्याला कधीकधी दुय्यम सायकोसिस म्हटले जाते. उदाहरणार्थ प्रलाप निर्माण करणारे विकार, विषारी मनोविकृती ज्यामध्ये शुद्ध हरपते, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आणि क्रोमोसोमल असामान्यता ज्यामध्ये वेलोकार्डियोसिल सिंड्रोमचा समावेश आहे. न्यूरो डिजेनरेटिव्ह विकार जसे की अल्झायमर, लेवी बॉडीसह डिमेन्शिया आणि पार्किन्सन्स रोग. स्थानिक न्यूरोलॉजिकल रोग जसे की स्ट्रोक, मेंदूचे ट्यूमर, मल्टिपल स्केरोलिसिस आणि अपस्माराचे काही प्रकार. घातकता सामान्यतः मेंदूतील गाठींद्वारे पॅरिनिओप्लास्टिक सिंड्रोम, संसर्गजन्य संसर्गानंतर सिंड्रोम ज्यामध्ये डिलिरियम, व्हायरल एन्सेफलायटिस, HIV एड्स, मलेरिया, सिफिलिस यासारखे रोग. अंतस्रावी रोग जसे की हायपरथायरॉइडिझम, कुशिंग सिंड्रोम, हायपोपॅराथायरॉइडिझम आणि हायपरपॅराथायरॉइडिझम. लैंगिक संप्रेरके देखील मनोविकृती लक्षणांवर परिणाम करतात आणि कधीकधी प्रसूतीमुळे मनोविकृती उद्भवू शकते, ज्याला प्रसूतीनंतरची मनोविकृती म्हणतात. चयापचयाचे जन्मजात दोष जसे विल्सन रोग, पॉर्फिरिया, होमोसिस्टेनिमिया, पोषक तत्वांची कमतरता जसे की व्हिटॅमिन B कमतरता. इतर अधिग्रहित चयापचय विकार ज्यामध्ये हायपोक्लॅक्सिमिया, हायपरनॅट्रेमिया, हायपोनॅट्रेमिया, हायपोकॅलेमिया, हायपोमॅग्नेसेमिया, हायपरमॅग्नेसेमिया, हायपरकॅल्सेमिया आणि हायपोफॉस्फेटेमिया यासारखे इलेक्ट्रोलाइट असंतुलन, तसेच हायपोग्लायसेमिया, हायपोग्लाक्सिया आणि यकृत किंवा मूत्रपिंडांचे कार्य थांबणे. ऑटोइम्यून आणि संबंधित विकार जसे की सिस्टमॅटिक ल्युपस,
थिओरायटिसिस, सायकॅट्रिसिस, हेशियाटोमॅनिफॉलॉजी, अँटी मीडिया रिसेप्टर, नंतर सिलियाक ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी. विविध वनस्पती, बुरशी, धातू, सेंद्रिय संयुगे, काही प्राण्यांच्या विषारी पदार्थांमुळे होणारे विषबाधा, झोपेचे विकार जसे की नार्कोलेप्सीमध्ये, ज्यामध्ये झोप जागृतावस्थेत व्यत्यय आणते, परजीवी रोग जसे की न्यूरोसिस्टिकॅसिस,